नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे महाराष्ट्र ऑल एक्झाम सेंटर। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी होणाऱ्या पेपर 2मधील परीक्षेचे स्वरूप आणि त्याचा आराखडा काय असणार आहे आणि त्याला पाठ्यक्रम म्हणजे सिलेबस काय असणार आहे हे आपण व्हिडिओवरून बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी उच्च माध्यमिक स्तर, भाषा 1 भाषा 2 पाठ्यक्रमाची किंवा सिलेबसची व्याप्ती ही या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 भाषा 2 विषय घेता येतील। भाषा 1मध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, हिंदी ह्या घेता येतील। तर भाषा 2मध्ये इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी घेता येतील। इयत्ता 6वी ते 8वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमातील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व 11 ते 14 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेसंबंधी असतील। याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांवर आधारित प्रश्नांचाही समावेश राहील। तसेच विविध विषयांच्या अध्ययन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील। या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षक पदविका अभ्यासक्रम व 11 ते 14 वयोगटाशी संबंधित प्रचलित B.एड अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित विहित केलेल्या व सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम लागू राहील। त्यानंतर पेपर 2मध्ये असणारे गणित विज्ञान ज्या विद्यार्थ्यांनी घेतला असेल त्यामध्ये कोणते आराखडा असणार आहे, पाठ्यक्रम असणार आहे किंवा सिलेबस असणार आहे ते बघूया। गणित विज्ञान विषय गटासाठी एकूण 60 गुण असून त्यापैकी 30 गुण गणितासाठी व 30 गुण विज्ञानासाठी राहील। या विषय स्तरावरील प्रश्न हे विज्ञान गणितातील मूलभूत संबोधन, समस्या निराकरण क्षमता आणि व विज्ञानाचे सामान्य अध्यापनशास्त्रीय ज्ञान या संबंधित असतील। प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम लागू राहील। त्यानंतर त्यातलंच ब आहे सामाजिक शास्त्र विषय गट घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आराखडा असणार आहे पाठ्यक्रमाचा, तो बघूया। सामाजिक शास्त्रासाठी एकूण 60 गुणांचे प्रश्न असतील। सर्व प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधित असतील। प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील। काठिण्य पातळी काय असणार आहे पेपरची, तर वरील सर्व विषयांचा इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमातील घटकावर उच्च माध्यमिक स्तराच्या परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील। संदर्भ बघूया। प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इयत्ता 6वी ते 8वीचा व पाठ्यक्रम बघावा लागेल। तर प्रचलित अध्यापन शिक्षक पदविका अभ्यासक्रम पाठ्यक्रम असणार आहे। प्रचलित संबंधित विषयांचे राज्य शासनाने विहित केलेले प्रचलित इयत्ता 1ली B ते 12वीची पाठ्यपुस्तके ही पेपर 2साठी उपयोगी पडतील। तर ही झाली महा-टी-ई-टी परीक्षा पेपर 2025 रोजी होणाऱ्या पेपर 2मधील परीक्षेचा आराखडा किंवा सिलेबस। अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।